शुभ सकाळ सर्वांना। आणि खूप दिवसाने मी आयब्रो केलेले आहेत बघा। खूप दिवसांनी म्हणजे दिवाळीत भाऊबीजला ज्यावेळी मी जाणार होते आईकडे त्यावेळी केलेली, त्याच्यानंतर काही केलं नव्हते। त्या पार्लरवाल्या ताई पण म्हणत होत्या काय 1 वर्षानं करताय का काय असं म्हणत होत्या, पण वेळच मिळत नाही जायला, आम्ही ते राहिलेलं। पण केल्यावर छान वाटतं बघा, म्हणजे चेहरा असा जरा गेटअप येतो चेहऱ्याला, छान वाटतं। आपलं आपण म्हणजे व्यवस्थित राहील तर छान वाटतं, पण तेवढा वेळच मिळत नाही। आणि काल गेलेले बाजारात, अरे बापरे एवढी भाजी महाग आहे काय विचारा नको। म्हणजे भाजी तर नाहीच आहे बाजारात, जास्त नाही आहे भाजी, दोडका नाही आहे, वांगी पण जास्त नाही आहेत, कुठलीच भाजी जास्त नाही, एवढी भाजी महाग आहे काय विचारायला नको। वांगी तर म्हणजे अशी वाकडी तिकडी कसली पण वांगी खिडकी बिडकी आहेत ती सुद्धा 20 रुपये 25 रुपये पावशेर, दोडका 30 रुपये पावशेर। आणि म्हणजे असं काय घेऊ काय घरला जाऊ असं व्हायला आले। का आलो बाजारात असं वाटत होतं, काही नाही जे काय स्वस्त मिळालं ते घेतलं आणि आलो। नंतर वाटायला गप कडदाणे आणले असते आणि केले असते तर बरं झालं असतं, आलं नसतं बाजारात तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं। बाजारात खूप भाजी, खूप म्हणजे खूप भाजी महाग आहे। पाऊस जास्त पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मला वाटते तोडायला शेतामध्ये जाता येत नसणार आहे, त्यामुळे भाजी महाग असेल असं माझा अंदाज आहे। खरं म्हणजे खूपच भाजी महाग आहे। मध्ये मध्ये वांगी कसली अशी नजर लागावं असली वांगी होती 20 रुपये 25 रुपये किलो, पण आता कसली खिडकी सडकी कसली पण वांगी आहेत 20 रुपये 25 रुपये पावशेर आहेत। तर चला, कधी तर स्वस्त असणार कधी तर महाग असणार, ज्यावेळी स्वस्त असतं त्यावेळी खायचं, ज्यावेळी महाग असतं त्यावेळी कडदाणे खायचे, मग सगळंच आपल्या पोटात जातं। शेवटी शेतकऱ्यांना पण त्यांची अडचण असतेच। तर कांद्याची पात होती बघा एका शेतकऱ्याने आणलेली, म्हणजे पूर्ण अशी कुजल्यावानी झालेली ती। पाऊस पण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचं पण हाल होत असणार आहे भाजी काढायला, त्यामुळे पण महाग असेल भाजी। चला, आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा। तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आता घरातलं सगळं आवरलेलं आहे, 10 साडेदहा झालेले आहेत। मी चाललेले दुकानात। श्रीची अकॅडमी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे कालपासून चालू झालेलं आहे, त्यामुळे तो सकाळी 7लाच जातो। आज तर 6:30लाच गेलेला आहे, कारण की पाऊस असल्यामुळे यासने म्हणलं मी त्याला सोडा दुकानात बसून देतो आणि नंतर 7:30 वाजता जाऊन दे, म्हणजे 1 तास बसून दे म्हटलं दुकानात, कारण पाऊस असला की इथनं तिथंपर्यंत चालत जायचं म्हणजे खूप लांब आहे, त्यामुळे त्याला 6:30लाच आज घालवलेलं आहे। बरोबर 4:45ला मी आज उठलेली, 10:30पर्यंत देवपूजेसकट सगळं झालेलं आहे। कुंकुमार्चन करायचं आहे, पण आता येऊन संध्याकाळी करणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बापूसाहेब महाराज चौकातनं खाली गेलं की आसामची बाजारपेठ चालू होती कागलची, तर आम्ही गाडी वरतीच लावली कारण खाली बाजारामध्ये खूप गर्दी असते आणि गाडी लावायला अजिबात जागा नसते, त्यामुळे खालीच लावली आणि इथून बाजार चालू होतो। हा संभाजी महाराजांचा पुतळा आहे। बाजारात का आलो असं वाटायला लागलं, कारण इतकी भाजी महाग होती आणि भाजीसुद्धा जास्त आलेली नव्हती। जास्त भाजी असली की कसं दर थोडा बरा असतो, पण भाजी पण कमी होती आणि दर पण फार होते। टोमॅटो तेवढे स्वस्त होते। कोथिंबीर तेवढी स्वस्त होती, 5 रुपये पेंडी, 10ला 2 पेंडी, पण मी एकच पेंडी आणली। पण काय करायचं, पावसामुळे गर्दी असल्यामुळे ती जास्त वेळ टिकत पण नाही। वांगी 30ला अर्धा किलो, बघू शकता कसली वांगी आहेत। पर्याय नव्हता। वांगी 30ला अर्धा किलो 30, वांगे 30ला अर्धा, वांगे 30ला अर्धा, या वडी 10ला किलो घ्या।
10 किलो घेऊ 1 किलो बाय किलो 30 चा 20 ला लावलोय. फायनली झाली आमची भाजी घेऊन आणि आता घरी निघत आहे. पूर्ण बाजारला गोल राऊंड काढून केवढी भाजी घेऊन आलेली आहे. मी घरात गेल्यावर तुम्हाला दाखवते. जवळजवळ 1 तास ते 1.5 तास फिरून केवढी भाजी घेऊन आलेली आहे. मी पण चौकातच आहे की चौकातच आहे की. त्यानंतर भाजी घेऊन मी आली दुकानात आणि हे काम होते म्हणून बाहेर गेलेली. चला तर आपण भाजी काय काय आणली ते मी दाखवते तुम्हाला. शेपू 10ला 1, 15ला 2 ही घेतली मी 10 रुपयाची आणि नंतर पुढं आल्यावर 15ला 2 होत्या म्हणून आणि 2 घेतली. शेपू खाल्लेली चांगले असते कारण सांधेदुखी वगैरे येणं कमी येते. राघू आंबा 10 रुपयाला 1, 20 रुपयाचे 2 आणि वांगी खूपच महाग आहेत बघा. ही वांगी कसं हो 30ला अर्धा ना 30ला अर्धा. आणि कोबीज पांढरा आहे कोबीज. हिरवा कोबीज बाजारात बघायलाच नाही आहे. पांढरा कोबीज 10ला 3 आणि लिंबू 10ला 10. परत कांद्याची पात थोडीशी पावसानं अशी डॅमेज झालेली आहे म्हणून 10ला 2. भाजी खूप महाग आहे, खूप म्हणजे खूप महाग आहे. आणि कोथिंबीर मात्र स्वस्त आहे बघा 5 रुपये पेंडी. मिरच्या 10 रुपयाच्या पावशेर आणि दुधी भोपळा वाकडा आणि तिकडा आहे तिकडे तरी सुद्धा 15ला 2. केवढेशेच आहेत आणि बारके छोटे छोटे. टोमॅटो 10ला किलो. अशी आजची भाजी आहे. सगळ्यात बेस्ट वाटायला लागले. कडधान्य आणलेले आणि मोड आणून खाल्लेले बरे असं वाटायला लागले. सगळी भाजी भरून ठेवली फ्रीजमध्ये आणि कांद्याची पात यांना चिरायला लावली आणि मी इकडं निवडून देत आहे कारण कांद्याची पात थोडी खराब झालेली होती त्यामुळं व्यवस्थित ती निवडावी लागणार आहे. त्यामुळं व्यवस्थित ती निवडली. कुजल्यावानी झालेली थोडी आतमध्ये ते सगळं व्यवस्थित काढलं आणि यांना चिरायला लावलं. हे चिरायला घेतले आणि कांद्याची पात थोडी तिखट होती. त्यांना सारखं असं डोळ्यातनं पाणी यायला लागलं, तिखट लागायला लागलं. त्यांनी म्हटले चिर नाही तर बस म्हटले आणि मला चिरायला लावले शेवटी त्यांनी. माझ्या पण डोळ्यातून खूप पाणी येतं कांदा चिरत असताना कारण कांद्याची पात खूपच तिखट होती. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सकाळी उठलेले मी 4:45 वाजता आणि आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता यांना पाणी ठेवत आहे आंघोळीला आणि इकडं भाजी फोडणी मारत आहे. वांग्याची भाजी करत आहे. श्रीची नावडती भाजी आहे ही. त्याला नुसता कडधान्य आणि भेंडी एवढंच लागतं. वांगी वगैरे अजिबात खात नाही. किती दिवस झालं वांग्याची भाजी करायला नाही तरीसुद्धा काय म्हणतो आहे सारखं रोज रोज वांग्याची भाजीच मला करून देतेस डब्याला असं म्हणतो आहे. वांगी केवढी महाग आहेत त्यामुळे मी आणलेलीच नव्हती. वांग्याची भाजी साधी सिंपलच केली. कांदा लसूण कोथिंबीर वगैरे पेस्ट केली एकदमच आणि तेलात भाजून घेतलं आणि फोडणी मारलेली आहे. जास्त काय म्हणजे मसाला वगैरे घातला नाही. शेंगदाण्याचा कूट तेवढा घातलेला आहे. 6 वाजलेले आहेत आणि पसारा बघू शकता. आणि यांची आंघोळ झालेली आहे आणि यांना देवपूजेला बसवलेला आहे. ते बरोबर 6:30ला जातात त्यामुळं 6:30पर्यंत जेवढी होईल तेवढी देवपूजा करा म्हटलं. मग मी बाकीची करते. सगळी देवपूजा होतच नाही 6:30पर्यंत, थोडीशीच होते पण तेवढी तर करा म्हटलं. नंतर मग मी सगळी करून घेते. आणि दोघंजण चहा चपाती खाल्ली आणि गेले. आज काही श्री जेवला नाही. चहा आणि चपाती खाल्लेली आहे. काल मी बाजारातनं लिंबू आणलेले होते. 10ला 10 लिंबू होते. मग तिथं खराब झालेले त्यांनी काढून ठेवलेलं. मग त्यांना म्हटलं लिंबू खराब झालेले द्या. मग त्यांनी 4-5 लिंबू दिलेले होते. त्याचा वापर आपण आता देवपूजेची भांडी घासायला करायचा आहे. महाराजांच्या समोरचं पाणी मी झाडांना घालते. कधी कधी मी स्वतः पिते. थोडंसं घरातनं शिंपडते पण आज वेळ नव्हता त्यामुळं झाडांना घातलं. आणि आता लिंबू आणि मीठ याने देवपूजेची सगळी भांडी घासणार आहे. खूप छान निघतात बघा. लिंबू मीठ चिंच मीठ याने खूप चांगले निघतात.
पण लगेच त्याला साबण लावून किंवा जे आपलं ज्वारीचं पीठ लावून लगेच घासावी लागतात, नाहीतर डाग पडतात. असं घासून ठेवायची नाहीत भांडी. लगेच त्याला साबण लावून क्लीन करायचं किंवा ज्वारीचं पीठ लावून क्लीन करायचं, म्हणजे त्याच्यावर डाग अजिबात पडत नाही. आणि एखाद्या सुती कापडाने जर पुसला तुम्ही तर मग अजिबात डाग पडत नाहीत. बघू शकता किती छान आपली कळशी निघलेली आणि लगेच निघतात. आता पितांबर माझ्याजवळ नाही आहे, त्यामुळे नाही आहे म्हणून कुठल्या गोष्टीसाठी थांबायचं नाही किंवा नाही आहे म्हणून तसंच पूजा करायची नाही. घाण वाटतं ती. आपले देव इटलेले असले किंवा देवपूजेचे तांबे वगैरे इटलेले असले तर पूर्ण देवघराची कळा काढतात. कसं तर वाटतं ते. म्हणून स्वच्छ असलं की बरं वाटतं. हे मला काल कावत होते, कशाला ती लिंबू घ्यायला आलेस खराब झालेले म्हणून. मी म्हणलं असून दे, देवपूजेचे भांडे वगैरे घासायला येतात म्हणलं. कधी तर अडचणीला ते उपयोगाला येतात. पितांबरी नाही आहे मला माहिती होतं घरात, त्यामुळे मी त्यांच्याकडनं लिंबू 4-5 मागून आणले. 4-5 दिवस तर आपल्याला ते सहज जातात. आता आजची जी भांडी घासलेली आहेत ती मी अर्ध्या लिंबूने भांडी घासलेली आहेत. कशी वेळ असेल त्यानुसार आपण दिवस काढले पाहिजेत. हेच नाही आहे तेच नाही आहे म्हणून जर आपण कुठल्या गोष्टीला थांबलो तर मग आपण तिथंच थांबतो, लक्षात ठेवा. त्यामुळे जे आहे त्यातनं आपण मार्ग काढत गेला पाहिजे. कोणत्या पण गोष्टीचा असून दे, ह्याच गोष्टीचा नाही. आयुष्यात अडचणी येणार, कधी पैसे असणार कधी नसणार. फरक बघू शकता तुम्ही. ते घासलेलं नाही आणि हे घासलेलं आहे तर किती चकचकीत दिसत आहे. कसं असतं, सगळ्याचा खेळ येतो म्हणून पैशाचा येत नाही. आणि आता सध्या या महागाईच्या काळात काहीही येत नाही, लक्षात ठेवा. 100 रुपये म्हणजे 10 रुपये झालेले आहेत. तुम्ही बाजारात 100 रुपये घेऊन गेला तर असं बघूसपर्यंत ते संपतात. त्यामुळं भाजीलासुद्धा आता 200 रुपये कमी पडतात, लक्षात ठेवा. भाजीसुद्धा 200 रुपयाची एक पिशवी भरूनसुद्धा भाजी येत नाही. त्यामुळं कितीही कमवा तुम्ही, काही नाही. त्यामुळं आपण त्यात काटकसरीनं दिवस काढणं महत्त्वाचं आहे आणि ते घरच्या गृहिणीलाच जमतं. अशा पद्धतीने फायनली माझी देवपूजा झालेली आहे. छोटीशीच रांगोळी काढलेली आहे आणि तांबे बघू शकता तुम्ही किती छान निघलेले आहेत. खूप छान निघतात. मी आता किती दिवस झालं श्रीनं चिंचासुद्धा मला आणून दिलेल्या. आमच्या इथं गैबी आहे, त्या गैबीतल्या चिंचा आणून दिलेल्या त्यानं. तर त्या चिंचासुद्धा मी साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या चिंच आणि मीठ यानंसुद्धा मी देव क्लीन करते किंवा देवपूजेची भांडी सगळी क्लीन करते. आता 4-5 दिवस देवपूजा नव्हती अडचण आल्यामुळे, तर अजिबात घरात म्हणजे करमत नव्हतं. पण आता देवपूजा केल्यावर किती छान वाटत आहे. देवघरात दिवा वगैरे लावला आणि धूप अगरबत्ती ते लावली की घरात एक वातावरण वेगळंच होतं. आजची माझी रांगोळीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. मी शक्यतो वारानुसार, आज आता मंगळवार आहे तर दारात कमळं वगैरे काढते, पण पावसाचं पाणी आमच्या दारातनं सगळ्या साठतं आणि सगळी रांगोळी जाते. त्यामुळे मी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे. सोमवारी मी महादेवाची पिंड, बेलाची पानं, ओम, परत जे आपलं त्रिशूल असतं ते असं दारात काढते सोमवारी. मंगळवारी ते काढते. असं वारानुसार मी प्रत्येक वारानुसार काही नाही काही तर दारात काढत असते. स्वामी समर्थांच्या केंद्रातसुद्धा वारानुसार रांगोळ्या काढण्यासाठी मिळतात बघा. साचे आहेत ते, पण सकाळच्या गडबडीत कुठं ते साचे वगैरे हुडकायला होत नाही. आता सगळी ती दोघं पण गेली आणि हा पसारा मेन आहे तो उरकून घेते. देवघर तेवढं लुटून काढलेलं आणि देवपूजेला ते बसलेले होते. आता पूर्ण घर सगळं पहिला लुटून काढते. बेडशीट पण घाण झालेलं आहे, काढायला पाहिजे धुवायला, पण आज काय नाही काढणार कारण की आज आता वेळ नाही आहे. त्यामुळे उद्याला काढते. कसं होतं आता या पावसाळ्यात आधीच वाळत नाही, त्यात वाळत घालायला जागा नाही. त्यामुळं धुतलं तर ते वाळलं तर बरं, नाही तर मग घरातनं सगळ्या घाण वास मारत बसतो कपड्यांचा. खूप विचित्र वास येतो मग नाही वाळलं तर. म्हणून आज काय धुणार नाही. आता उद्याला बघूया. आज थोडे यांची कामावरची कपडेसुद्धा होती, त्यामुळं सगळंच जर एकदम काढलं तर मग वाळत घालायला जागा राहत नाही. आणि सकाळी मैत्रिणींनो, मोबाईल तेवढा हातात घ्यायचा नाही. मोबाईल जर तुम्ही हातात घेतला तर सगळी कामं राहतात. त्यामुळं सकाळी मोबाईल तेवढा घ्यायचा नाही. जेवढं तुम्ही अंग घालून सकाळी कामं करशीला तेवढी पटाटा कामे होतात. आणि श्रीचे बॉल बघू शकता तुम्ही, घरातनं बॉल सगळ्या, आणि ठेवत पण नाही व्यवस्थित, एक वेळा पडायला होतं.
अजिबात न थांबता जर कामं तुम्ही केला तर बरोबर 10-10:30पर्यंत तुमची सगळी कामं होतात. मी 2 दिवस बेडशीट सरळ हातरते आणि 2 दिवस उलटी हातरते. त्यामुळं काय होतं तर तिकडं पण घाण होत नाही आणि इकडं पण घाण होत नाही. तर आज ही उलटी बेडशीट आहे बघा, ती आता 2 दिवस तशीच वापरणार आणि मग नंतर धुवायला काढणार. उद्या किंवा परवा दिवशी धुवायला काढायची. बेडशीटचे आणि पिलोचे कवर जे आहेत त्यांचं कलर अजिबात असे फ्रेश कलर घेत जाऊ नका. मी का घेतले असं वाटायला लागलेलं आहे, कारण लगेच 1-2 दिवसात लगेच असे घाण होतात आणि सारखं काढावं लागतं. आपल्या काखेतली वगैरे जी चरबी असते बघा, ती कमी होण्यासाठी हा व्यायाम खूप चांगला आहे. मी पण आत्ताच चालू केलेला आहे, 1-2 दिवस झालं, पण व्यायाम खूप चांगला आहे. अशा पद्धतीने 15 ते 20 वेळा तुम्ही नक्की करून बघा. रोजचं एकदमच 15 ते 20 वेळा करायचं नाही. पहिल्या दिवशी 5 वेळा करायचं, दुसऱ्या दिवशी 10 वेळा करायचं, तिसऱ्या दिवशी मग 15 वेळा केला तरी तुम्ही चालेल. पण त्यामुळे चरबी काखेतली कमी होण्यास खूप चांगला उपयोग होतो. डबे आता वाळलेले आहेत आणि जे पीठ आपण दळून आणलेलं ते आता ओतून ठेवते. पीठ दळून आणत असताना मी पोत्यातूनच आणते, डबा वगैरे नेत नाही, कारण की गाडीवरनं दळून आणायला बरं पडतं पोत्यातनं. त्यामुळे सगळी पिठं अशी पोत्यातनं दळून आणतात. ज्वारीचं पीठ काही जास्त लागत नाही, पण जे गव्हाचं पीठ असतं ते एकदमच मी 10-12 किलो दळून आणते. त्यामुळे ते असं पोत्यातनंच आणतात. ज्वारी आमच्यात 2 ते 3 किलो एवढीच दळून आणतात, कारण भाकरी जास्तीत जास्त नसतातच. आता तर डबा असल्यामुळे चपात्याच असतात. संध्याकाळी जर एखाद्या वेळेस भाकरी केली तर श्री खात नाही, नको म्हणतो. मी जबरदस्तीनंच त्याला भाकरी खायला घालते, कारण सगळं खाण्याची सवय असावी आणि आपल्या पोटात सगळं गेलं पाहिजे. रात्री दुकानातनं आल्यावर सगळी पातेली वगैरे होती ती सगळी हे केली, एकमेकात घातली आणि वरती ठेवून दिली. आणि काळ्या साबणामुळे किती छान डबे निघलेले आहेत. टोपणं बघू शकता तुम्ही किती चकचकीत दिसत आहेत. काळ्या साबणाने खूप छान भांडे निघतात. नक्की वापरत जावा. आणि एवढं पीठ आहे आता, कमीत कमी हे 8-10 दिवस तर मला पीठ जातं, कारण डबे असले की जास्त लागतं पीठ. कारण श्रीच्या वर्गात पण एक मुलं कशी करतात तर डबे आणत नाहीत, मग एकमेकाच्यातलं ती खातात. म्हणून एखादी चपाती मी एक्स्ट्राच देते, कारण कोण मुलं आणलेली नसतील तर खाऊन देत म्हणून. आणि ही रात्री घासलेली भांडी आहेत, अजून ही डब मारायचे आहेत भांडी. परत आत्ता जेवण स्वयंपाक केलेले वगैरे भांडी आहेत ती आणि घासायचे आहेत. आमच्या इकडे भाजीचे दर अशा आहेत मैत्रिणींनो. तुमच्याकडे कशा आहेत ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. आवडला असेल तर जाता लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.